राष्ट्रवादी नेते संजय काकडे यांची पत्रकार परिषद चालू आहे, थेट जाऊयात. की जे महिलांना 50% आरक्षण दिलं असं जाहीर करताना दिले होतं. पवार साहेबांना महिलांबद्दल जो आदर होता तो आदर कुठे गेलाय? त्यातली त्यात त्यांची स्वतःची सुनेबद्दलचा आदर कुठे गेला हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही. माझी त्यांना अजूनही विनंती केली मी ज्या पत्राद्वारे पवार साहेबांना जे मी वाचून दाखवतो आपल्याला की आदरणीय शरद पवार साहेब आपल्या आघाडीतील काही नेत्यांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार वहिनी यांच्याबद्दल गांभीर्याने म्हणजे जे वक्तव्य आहे त्याचे तुम्ही आपण गांभीर्याने दखल घ्यावी. मी पत्र कोणत्याही राजकीय हेतूने लिहित नाहीये साहेब. महाराष्ट्रातील अनेक नेते पाहिले पण राजकारणात अभ्यासू संयम आणि वैयक्तिक सन्मान याची मर्यादा जपणार नेतृत्व म्हणून आपल्याकडे लोक पाहत होते आणि पाहत आहेत. कदाचित तुमच्या घटक पक्ष नेत्यांना याचं भान नसावं. महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी यांच्याविषयी आपलं महाविकास आघाडी नेत्यांकडून गुंगी असा अनौकिक शब्द वापरण्यात आलेला आहे. बाब म्हणजे या शब्दप्रयोग समर्थन काही वरिष्ठ नेत्यांनी केलं समोर आले आहे. ही घटना केवळ एका महिला उपमुख्यमंत्री अपमान नसून महाराष्ट्रातील प्रत्येक महिला स्वाभिमानी धक्का देणारी आहे. साहेब राजकारण भूमिका बदलू शकतात पण पक्ष बदलू शकतात, विचारधारा बदलू शकते परंतु रक्त आणि कुटुंबातून नाती कधीही बदलत नाही. सुनेत्रा पवार अजित पवार केवळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाहीत तर त्या आपल्या पवार कुटुंबाच्या सून आहे. एका ज्येष्ठ कुटुंबियाच्या नात्याने आपल्या सुनेवर सार्वजनिक जीवनात अशा प्रकारच्या आत्मविश्वास भाषा वापरली जात असेल तर त्या वेदना केवळ राजकीय नसतात तर त्या कुटुंबाच्या असतात. मतभेद असले तर आपल्या घरातील एक महिला सन्मानित प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडचा असतो. साहेब महाराष्ट्रात लाखो नागरिक आजही आपल्या केवळ एका पक्षाच्या नेत्याप्रमाणे पाहत नाहीत तर एका वडीलधाऱ्या समंजस आणि नात्यात मान राखणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात. म्हणून आपण आपल्या सुनेचा सन्मान तो उभं राहावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. कोणत्याही राजकीय भूमिकेपेक्षा माणुसकी अपेक्षित आहे. साहेब आयुष्यात पवार कुटुंब मोठे वैयक्तिक आघात केला अशी कठीण काळात सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिक दुःख मनात ठेवून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारली. अशा वेळी त्यांचे धैर्याचे गौरव व्हायला हवा होता पण दुर्दैव आपल्या मानसिक वेदनेवर राजकीय उपवास करण्यात आला. ही महाराष्ट्राची संस्कृती राजकारणात न शोभणारी बाब आहे. इतिहास साक्षी आहे की आपण विरोधकांशी तीव्र राजकीय संघर्ष केला पण व्यक्तीचा अपमान कधी कोणाचाही केलेला नव्हता. राजकीय संस्कृती भाग म्हणून दिला नाही. आजही महाराष्ट्रात आपल्याकडून त्यांचे नैतिक नेतृत्व अपेक्षित आहे. आज प्रश्न केवळ सुनेत्रा अजित पवार यांचा नाही, प्रश्न आहे सार्वजनिक जीवनातील प्रत्येक महिलेचा सन्मानाचा आहे. आज जर एका महिला उपमुख्यमंत्रीची अशी भाषा वापरल्यास सामान्य मानले गेले तर उद्या गावातील पहिला सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार किंवा इतर कोणत्याही महिला लोकप्रतिनिधी अशी भाषा वापरणे धाडस वाढेल. ही परंपरा इथेच थांबली पाहिजे. अशा महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि सभ्य राजकीय संवादात पुरस्कृत राहिले आहात. त्यामुळे आपण आपल्या आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाकडून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.